बॉलिवूडची अभिनेत्री ममता कुलकर्णीनं महाकुंभ मेळ्यात संन्यास घेऊन 24 तासही उलटले नाही तोच वाद उफाळून आला। ममता हिला किन्नर आखाड्यानं थेट महामंडलेश्वर पदवी बहाल केली आणि तोच मुद्दा वादाचा ठरला। एकीकाळी सिल्वर स्क्रीन गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं कुंभमेळ्यात दीक्षा घेतली। 24 जानेवारीला तिचं पिंडदान करण्यात आलं आणि त्यानंतर तिचा पट्टाभिषेक झाला। पण यामुळे अनेकांच्या कपाळावर आठ्या आल्या। त्यामागचं कारण म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यात आलं। तिला नवी ओळख मिळाली आहे। श्रीमाई ममता नंदगिरी ही आता ममता कुलकर्णीची नवी ओळख आहे। किन्नर आखाड्यानं ममताला महामंडलेश्वर बनवलंय, पण ममताला महामंडलेश्वर करण्याची घोषणा होताच वादाची ठिणगी पडली। किन्नर आखाड्यातूनच ममताच्या महामंडलेश्वर होण्याला विरोध होऊ लागलाय। महामंडलेश्वर बना दिया, क्या रीजन था कि आपने उन्हें महामंडलेश्वर घोषित कर दिया, पट्टा अभिषेक कर दिया, मुंडन तक नहीं हुआ, एक चोटी काट दी, ये कोई रीजन है क्या संन्यास दीक्षा का? ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाली खरी, पण आता तिचा भूतकाळ तिच्या आडवा येण्याची शक्यता आहे। 90च्या दशकात ममतावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला होता। त्यावरून सवाल उपस्थित केले जात आहेत। पहली बात तो ममता कुलकर्णी का बैकग्राउंड देखा जाना चाहिए था। डी कंपनी के साथ उनके संबंध रहे, अचानक से वो भारतवर्ष में आती है, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से कुंभ में प्रवेश कर जाती हैं, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से प्रकट हो जाती हैं और फिर बाद में महामंडलेश्वर का भी पद मिल जाता है। तो इसके पीछे का तथ्य क्या है? एवढंच काय, पण ममताना डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोपही केला जातो। त्यामुळे ममताच्या महामंडलेश्वर पदाविषयी चर्चा सुरू झाली आहे। जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, एम आई राइट और रॉन्ग? पूरा विश्व जानता है उस चीज को, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए। किन्नर आखाड्याच्या हेमांगी सखीनं ममताला विरोध केलाय असं नाही, तर शांभवी पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप यांनीही ममताच्या महामंडलेश्वर होण्याला विरोध केला। मागील कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठं पाप झालं। कुंभची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न होतोय। जेव्हा जेव्हा अधर्म होणार मी त्याविरोधात बोलणार। ममता यांचं नाव खूप मोठं आहे, हे लोक त्यांच्या नावावर व्यवसाय करतील। ममता कुलकर्णीचा विषय अतिशय धोकादायक आणि धर्माच्या विरोधात आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया स्वामी आनंद स्वरूप यांनी दिली आहे। अखाड़ा परिषद और संत महापुरुषों का निर्णय है, शंकराचार्य भगवानों का निर्णय है, यही सब महाकुंभ की आवश्यकता है। क्या पात्र अपात्र का भगवान की नजर में कोई अपात्र नहीं, भगवान की नजर में सब एक है। एकीकडे ममताला विरोध होत असतानाच दुसरीकडे जुना आखाड्याचे प्रवक्ते नारायण गिरींनी ममताची बाजू घेतली। फिल्म अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यात काही गैर नाही, योग्यतेनुसार कुणालाही महामंडलेश्वर बनवता येतं, असं नारायण गिरींनी म्हटलंय। ममताच्या महामंडलेश्वर होण्यावरून संत महंतांमध्ये 2 गट पडल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट। बॉलिवूडची ग्लॅमरस अदाकारा ममता कुलकर्णीनं अध्यात्म आणि संन्यासाची वाट निवडली आणि उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या। या निमित्तानं ममताचं अंडरवर्ल्ड कनेक्शन पुन्हा चर्चेत आलं, तर किन्नर आखाड्यातल्या ममताच्या समावेशानं वादही रंगला। ज्या किन्नर आखाड्याला आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी ममतानं पसंती दिली, तो किन्नर आखाडा नेमका आहे तरी काय, जाणून घेऊया। ममता कुलकर्णीनं महाकुंभ मेळ्यात किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली आणि देशभरात हा आखाडा चर्चेत आलाय। तृतीयपंथीयांच्या आखाड्यानं ममताला थेट महामंडलेश्वरांची पदवी दिल्यामुळे मोठा गहजब उडाला। हा आखाडा तृतीयपंथीयांचा असल्यामुळे ममता कुलकर्णीसारख्या महिलेला यात प्रवेश कसा मिळाला, यावरनं अनेक सवाल उपस्थित झाले। पहली बात तो मैं ये कहूंगी कि किन्नर अखाड़ा
किसके लिए बना था? किन्नर समाज के लिए बनाया गया था किन्नर अखाड़ा, मगर अब उसके अंदर महिला को स्थान दे दिया किन्नर अखाड़े में। तो मैं ये कहती हूँ, अगर वो किन्नर अखाड़ा है, किन्नर के बदले आप महिलाओं को अब स्थान देने लग गए हैं, तो मैं कहती हूँ इसका नाम चेंज कर दीजिए, फिर बाद में आप दूसरा कोई नाम रख लीजिए ना। बॉलिवूडची भोली भाली लडकी ममता कुलकर्णी भगव्या वस्त्रात आणि रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालत शुक्रवारी कुंभमेळ्यात पोहोचली. कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात प्रवेश करत ममतानं नवीन ओळख मिळवली. सबको जो भी सनातन के ध्वज में आएगा हम उसको आगे लेके चलने का प्रयास करेंगे. तो वो पूर्ण रूप से सनातन में शरणागत होके आई हैं. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, एम आई राइट और रॉन्ग? पूरा विश्व जानता है उस चीज को, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए. किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं. समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहती हूँ. ममता कुलकर्णीच्या प्रवेशामुळे तृतीयपंथीयांचा किन्नर आखाडा चर्चेत आलाय. हा किन्नर आखाडा काय आहे ते आपण पाहूया. महाकुंभमेळ्यात एकूण 13 आखाडे सहभागी होतात. त्यातलाच एक आहे किन्नर आखाडा. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठी सांगतात की 13 ऑक्टोबर 2015 साली किन्नर आखाडा अस्तित्वात आला. 2014 साली सुप्रीम कोर्टानं समलैंगिकांसंदर्भात दिलेल्या निकालानं ट्रान्सजेंडरला स्वतंत्र ओळख मिळाली आणि हाच निर्णय किन्नर आखाड्याच्या स्थापनेसाठी महत्त्वाचा ठरला. पण सुरुवातीला देशात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या 13 आखाड्यांनी किन्नर आखाड्याला जोरदार विरोधही केला. पण पुढे 2019 साली किन्नर आखाड्याला जुन्या आखाड्याचा पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे आखाड्यात केवळ किन्नर किंवा ट्रान्सजेंडरच नाही, तर सर्वसामान्य महिला आणि पुरुषांनाही सहभागी होण्याची परवानगी आहे. सध्या बँकॉक, मलेशिया आणि अमेरिका यासारख्या देशांमध्येही किन्नर आखाड्याच्या स्थापनेची मागणी होते. भारतात किन्नरांचा समाजातला उल्लेख अगदी प्राचीन काळापासून आहे. रामायण आणि महाभारतात सुद्धा त्याचे दाखले दिसतात. 90च्या दशकात प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ केलेली ममता आता संन्यासी बनली आहे. श्री यामिनी ममता नंदगिरी अशी नवी ओळख तिला मिळाली आहे. ग्लॅमरच्या झगमगाटात आयुष्य जगलेल्या ममताचं संन्यासी होणं वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटवून जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हॉट अभिनेत्री ते अंडरवर्ल्ड कनेक्शन असा प्रवास असणाऱ्या ममता कुलकर्णी आता अध्यात्माचा मार्ग स्वीकारताना दिसतीये. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासून ममताला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ही उपाधी मिळाली, त्यामुळे वाद स्वाभाविक होता. भारतातील महाकुंभाची जगभर चर्चा सुरू आहे. देशातील संत महंतांची उपस्थिती आणि कोट्यवधी भाविकांच्या गर्दीनं फुललेला महाकुंभ शुक्रवारी एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला. या चर्चेचं कारण ठरली प्रसिद्ध तेवढीच वादग्रस्त ठरलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी. प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. शुक्रवारी महाकुंभात किन्नर आखाड्याच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली. ममतानं आता संन्यास घेतलाय. दीक्षेनंतर आता ममताचं नवीन नामकरण करण्यात आलं. आता ममता कुलकर्णीचं नाव श्री यमाई ममता नंदगिरी असं असणार आहे. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. किन्नर अखाड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है. उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है. जैसे मैं बात कर रही हूँ उनका पिंडदान का कार्यक्रम हो रहा है और उनके सारे क्रियाक्रम जो महामंडलेश्वर होने के पहले होते हैं वो सारा चीज किया. 90च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीचा अलीकडचा काळ वादग्रस्त ठरला. अंडरवर्ल्ड कनेक्शन, ड्रग तस्करीत नाव अशा कारणांनी ममता कायम वादात सापडली. या सगळ्यानंतर आता ममतानं
अध्यात्माचा मार्ग स्वीकारत दीक्षा घेतली आहे. शुक्रवारी किन्नर आखाड्यातील अनेक सदस्यांनी ममताचं शाही स्नान केलं. दीक्षा घेतानाही ममताच्या भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मैंने लक्ष्मी नारायण त्रिपाठी को चुना बिकॉज आज शुक्रवार है और सर्वप्रथम आज महाकाली का दिन है और मुझे कल महामंडलेश्वर बनाने की तैयारी चल रही थी. मुझे पूछा गया तो लेकिन आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. 90च्या दशकात चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. अभिनय, अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि आता थेट अध्यात्म. ममताचा हा सगळा प्रवास मोठा विचित्र आहे. अभिनेत्री म्हणून चाहत्यांनी ममताला अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता ममताचा आध्यात्मिक अवतार तिच्या चाहत्यांना किती भावतो. महामंडलेश्वर म्हणून ममताची सुरुवात वादात झाली, त्यामुळे ती किती काळ या पदावर राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर ममता कुलकर्णी ही आता एक प्रकारे अध्यात्मात आली आणि तातडीनं तिला महामंडलेश्वर केलं गेलं. या सगळ्यावरून वादंग उठलं आणि या सगळ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तिच्याकडे सगळ्यांचा फोकस गेल्यामुळे ते सुद्धा अनेकांना रुचलेलं नाही आहे. पण खरोखरच हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे की तिचं प्रायश्चित्त आहे, की तिला खरोखरच आता या सगळ्यातून संन्यास घेऊन मुक्त व्हायचं आहे? आपण चर्चा करूया. हा वाद कशासाठी, या संदर्भात आपल्यासोबत आत्ता किन्नर काउन्सिलर माधुरी शर्मा आहेत. माधुरीजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतवर. आणि आपल्यासोबत महंत सुधीरदास सुद्धा आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत तृप्ती देसाई सुद्धा जोडल्या जाणार आहेत. पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे महंत सुधीरदास यांच्यापासून. सुधीरदासजी, ज्या प्रकारे ममता कुलकर्णीची एंट्री झाली आहे, ज्या प्रकारे तिला महामंडलेश्वर केलं गेलेलं आहे, अनेकांना ते रुचलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, हा जो तिला विरोध होतोय, त्याच्याबद्दलचा आक्षेप घेतला जातोय, तो योग्य आहे का? असं आहे, ममता कुलकर्णी गगनगिरी महाराजांची 22 वर्षापूर्वीच शिष्या झालेली होती. आणि साधारणतः जो काही मधला कालखंड ती डिसअपियर होती, भारतात नव्हती, त्या कालखंडामध्ये तिने बरंचसं साधना, मेडिटेशन वगैरे केलेलं आहे. उपनिषदांचा देखील अभ्यास केला. आमची एक कौन्सिल आहे, त्या कौन्सिलच्या माध्यमातून बरेच प्रश्न तिने विचारलेले होते. आणि एक साधनेचा जो मार्ग आहे, मला असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं प्रायश्चित्त होतं, ज्या वेळेला तिचं आत्मपिंड दान होतं, त्रिवेणी संगमावरती स्नान होतं, पट्टाभिषेक होतो, तर तिचा पूर्व इतिहास पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणजे नदीचा उगम आणि ऋषीचं कुळ हे पाहू नये म्हणतात. तसं एकदा का ज्याचा संन्यास झाला, त्याचा जो प्रिव्हियस इतिहास आहे तो सगळा गंगेला मिळाला. आपण म्हणतो की कोट्यावधी पातके हे गंगेच्या स्नानामधनं नाहीशी होतात. आज 144 वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभामध्ये तिने पट्टाभिषेक तिचा झालाय. फक्त असं आहे की तिने पुन्हा प्रलोभनाला बळी न पडता बॉलिवूड, हॉलिवूड किंवा अन्य काही सिरील यामध्ये आपली मर्यादा ठेवावी आणि जे 17 नियम आमच्या आखाड्याचे असतात त्याचं सगळं पालन करून तिला आमचे आशीर्वाद आहेत. प्रभू रामचंद्राची कृपा तिच्यावरती राहो. त्यामध्ये माणसाचा प्रिव्हियस इतिहास काढण्याची आवश्यकता नाही. साधनाने सोनं जसं तापवलं जातं, अनेक वेळेला सोन्याला तापवून भट्टीतनं बाहेर पडतं, तसं अनुदिन तापे तापलो रामराया. व्यक्ती तापलेला असतो, व्यक्तीच्या हातून चुका होतात. ह्या सगळ्या गंगेला मिळाल्या, त्रिवेणीला मिळाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की किन्नर आखाड्याचा तो इंडिव्हिज्युअल अधिकार आहे. त्यांना जुना आखाड्याच्या अंतर्गत मान्यता मिळालेली आहे. त्यांच्या अंतर्गत अन्य काही विषय असतील तर ते त्यांनी पाहावे. परंतु सकल संत समाज अशी कुठल्याही व्यक्तीची महामंडलेश्वर दिलेली उपाधी ही रद्द करत नाही. फक्त तिथे जर काही खरोखरीच काही गोष्टी नियमबाह्य अशा जर आढळल्या तर त्या
त्या व्यक्तीच्या बाबत काही गोष्टी घडू शकतात. पण मला असं वाटतं एकंदरीत मी जो सगळा तिचा विधी पाहिला, सगळं कार्यक्रम पाहिले, माझंही काही मंडळींशी बोलणं झालं, तर मला असं वाटतंय की खरोखरीच आज तो प्रायश्चित्त विधान सगळं तिचं होऊन तिला पुढील साधन मार्गाकरता मी या ठिकाणी आशीर्वाद देतो. असं बरोबर, तुम्ही आशीर्वाद देताय, तुम्ही तिचं स्वागत करताय आणि खरं तर कुठलाही विरोध नाही तुमचा असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. पण विरोध खरं तर किन्नर आखाड्यातूनच होतोय. एकाच आखाड्यात दोन मतप्रवाह आपल्याला दिसत आहेत आणि काही जणांनी त्याला तीव्र विरोध केलेला आहे. आपण या सगळ्याबद्दल किन्नर काउन्सिलर माधुरी शर्मा आपल्यासोबत आहेत, त्यांचं मत जाणून घेऊया. किन्नर आखाड्यामध्ये तिला घेणं, घेतल्याबरोबर तिला एक प्रकारे महामंडलेश्वर करणं हे अनेकांना रुचलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तिच्याबद्दल जे घडलं ते योग्य होतं का? तुम्ही त्याचं स्वागत करताय की त्याचा विरोध करताय? आता महंत जींचं मी म्हणणं ऐकलं. महाराज नमस्कार. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. परंतु संन्यास घेणं हा प्रत्येकाचा पर्सनल हे आहे की कोणी कधी घ्यायचं, तिचा तो पर्सनल निर्णय होता. बरोबर. पण ते किन्नर आखाड्यामध्ये जाणं थोडस, जेव्हा सकाळी न्यूज मी पाहिली तेव्हा मला एकच प्रश्न आला की किन्नर आखाड्यात का? तिथे स्त्रियांचा पण आखाडा आहे, मग तो आखाडा तिने चॉईस न करता किन्नर आखाड्यामध्ये का गेली? जर ती किन्नर आखाड्यामध्ये गेली, ती किन्नर व्यक्ती नाहीये, ती एक सगळ्यांना माहिती आहे, एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, एक फिमेल आहे, तर मग किन्नर आखाड्यामध्ये का? तर मग जर असं कोणीही एंट्री करू शकतं किन्नर आखाड्यामध्ये, तर मला असं वाटतं की मग किन्नर आखाड्याचं नाव किन्नर आखाडा हे नसलं पाहिजे, है ना? आणि सगळ्यांची, आता मला ह्यातल्यामध्ये एवढं माहित नाही, मला वाटतं महंत जी जास्त सांगतील की प्रत्येक आखाड्याचे काहीतरी नियम असतीलच ना, तर मग त्याप्रमाणे त्यांनी जावं. मला असं म्हणायचं की जर आमच्यापैकी जर कोणाला संन्यास घ्यायचा असेल, मग त्यांनी कुठे जावं? त्यांनी कुठल्याही आखाड्यात गेले तर चालेल का? हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे महंतजी, तुमचं याला उत्तर काय आहे? ते असं म्हणतायत की किन्नर आखाडा आहे, मग त्यांनी इथं का यावं आणि मग जर किन्नरांना इतरत्र प्रवेश देणार का? कारण सुरुवातीला किन्नर आखाड्यालाच मुळात विरोध झालेला होता. सुरुवातीला या पद्धतीचा विरोध किन्नर आखाड्यात देखील झाला होता, परंतु ज्या वेळेला आमच्या आखाड्यामध्ये एक रेकटेक आहे, ज्या वेळेला एखादा आखाडा आणि 13 आखाडे या विषयाला मान्यता देतात, तर तिथे आपण उभयवाची म्हणून जो शब्द आहे, माधुरीताईंनी जो विषय रेज केला, मला असं वाटतं की तो प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाचं गुरुस्थान, जसं त्यांनी सांगितलं की मी त्यांना सद्गुरु रूपामध्ये, अर्धनारी नटेश्वर शिवरूपामध्ये पूजन करते आहे. जर डिसायपलची शिष्याचं जर गुरुच्या प्रती समर्पण आहे, तर मला असं वाटतं की तिथे आपण हा विषय पाहू नये की तो किन्नर आहे किंवा नाहीये आणि तिथे फक्त किन्नरच होती, म्हणजे अपवाद वगळता आपण ही केस कन्सिडर करावी सर्वांनी, असंच मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि एक अभ्यासाचा पाठ, आता माझे अनेक मंडळी आहे, आमचंही पहिलं शाही स्नान त्या ठिकाणी संपन्न झालं. परवाचही 29 तारखेला आमचा आखाड्यामध्ये 7वा नंबर आहे. तर मी म्हणेल की झालं गेलं ते गंगेला मिळालं आणि व्यक्तीला पुन्हा साधन मार्गाने सुचिरभूतता करून, साधन मार्ग संपन्न करून त्याला पुन्हा आखाड्यांनी प्रतिष्ठा द्यावी, समाजाने देखील त्याला स्वीकारावं, आणि अशाच पद्धतीचं निवेदन मी या माध्यमातून करेल आज. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये तृप्ती देसाईंना सुद्धा आणायचं आहे. तृप्तीजी, आता ममता कुलकर्णीला या महामंडलेश्वर करण्याबद्दलचा आणि एकूणच तिच्या त्या सगळ्या प्रक्रियेला विरोध करण्यात आलेला आहे. ती किन्नर नाही आहे असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तुम्हाला हा विरोध पटतो का? तुमची भूमिका काय याबद्दलची? विलासजी, सगळ्यात महत्वाचं की ज्यांना या प्रवाहात जायचंय त्यांचं स्वागतच सर्व साधू संत करतात. सध्या महाकुंभ मेळा आहे. आता सुधीर महंत दासजींनी जेव्हा सांगितलं की एखाद्याला मोह, माया, संसार याचा त्याग करून जर महामंडलेश्वर व्हायचंय किंवा ज्या काही विधी आहेत त्या ममता कुलकर्णींच्या पूर्ण झालेल्या आहेत. किन्नर आखाडा हा किन्नरांसाठी जरी 2015 साली स्थापन झाला असला तरी किन्नर आखाड्याला तिथे कुणालाही घेण्याचे अधिकार आहेत. आणि आपण बघितलं की अगदी ममता कुलकर्णी या बोल्ड अभिनेत्री ते आता महामंडलेश्वर असा त्यांचा प्रवास आहे. आणि कदाचित मग त्यांच्यावर काही मध्यंतरी आरोप झाले होते किंवा त्या अभिनेत्री आहेत आणि मग त्यांना का घेतलं, किंवा त्या महिला आहेत
म्हणून त्यांना किन्नर आखाड्यात का घेतलं, असा जर कोणी विरोध करत असेल तर तो निरर्थक आहे. त्यांची जी काही इच्छा होती ती त्यांनी बोलून दाखवली. मगाशी जसं दाखला देण्यात आला तसं 1996ला जेव्हा ममता कुलकर्णी स्वामी गगनगिरी महाराजांना भेटल्या होत्या तेव्हापासून त्यांना अध्यात्मात रुची निर्माण झाली असं त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे. आणि मग 1996 ते 2025 पर्यंतचा हा प्रवास, आणि आता त्यांनी जे आहे ते आपण बघितलं की महामंडलेश्वरी ही पदवी किन्नर आखाड्याच्या माध्यमातून जी आहे ती काल घेतलेली आहे. मला वाटतं की एखाद्याला जर त्या प्रवाहात जायचं असेल तर निश्चितच त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे. ती महिला आहे, पुरुष आहे, कारण किन्नर आखाड्याच्या ज्या मठाधिपती आहेत त्यांनी माधुरीताई बोला. त्यांचा तिथे प्रवेश केलेला आहे किंवा त्यांना जो काही पट्टाभिषेक केला गेला तो निश्चितच सर्व गोष्टींचा विचार करून कायद्यानुसार त्यांच्या नियमानुसार हे सगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे कोणी विरोध करत असेल तो निरर्थक आहे. ठीक आहे. माधुरीताई त्यांचं म्हणणं आहे विरोध निरर्थक आहे, कारण की किन्नर समाज आहे. किन्नर समाज जो तुमचं नाव किन्नर आखाडा आहे तर त्यामध्ये झाले पाहिजे. त्यामध्ये बायकांचं काय काम आहे? तिथे स्त्रियांचं आहे ना महामंडलेश्वर, तिथे जाऊन तुम्ही होऊ शकता. जर मग नाव विनाकारण मग नाव किन्नर आखाडा आहे का? ह्याचा अर्थ ही काही फिल्म नाहीये. कुठल्या फिल्म मध्ये जर कुठला ट्रान्सजेंडरचा रोल करायचा आहे म्हणून कुठल्याही नटीने येऊन ट्रान्सजेंडरचं काम करावं, ही काही फिल्म नाहीये की काही नाहीये. हे जिवंत आहे, सनातन धर्म आहे. तर ह्याचा खेळ तरी केला नाही पाहिजे ना. आता किन्नर आखाडा जर आहे तर तिथे किन्नरांनीच गेलं पाहिजे. हे फक्त मी एकटं नाही बोलत. नाहीये, त्या अभिनेत्री होत्या, परंतु किन्नर आखाड्यामध्ये त्यांना जर यायचं असेल आणि तुमच्या किन्नर आखाड्याच्या ज्या मठाधिपती आहेत किंवा ज्या पीठाधीश आहेत त्यांनाच जर काही अडचण नसेल तर मला वाटतंय की काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्यावर टीका करून काहीच उपयोग नाही. आपण बघितलं की बघा 2015ला जेव्हा किन्नरांना 2015ला त्यावेळेला किन्नर आखाड्याला परवानगी मिळाली. त्याच्यानंतर महिलांसाठी आखाडा निर्माण झाला. आपण एक जण बोलू. हे मोठं नाव अभिनेत्री किंवा ज्या क्षेत्रातून येतं ते नाव तिथे येतं म्हणून त्यांना विरोध होतोय का? किन्नर आखाडा जरी ठीक आहे. माधुरीताई ठीक आहे. तृप्तीताई मी विचारतो त्यांचं म्हणणं आहे की इथं ममता कुलकर्णींसारखी एक सेलिब्रिटी इथे येते आणि ती आल्यानंतर त्याची बातमी हेडलाईन होणार, चर्चा होणार, म्हणून हा विरोध केला जातोय का, अशी एक चर्चा आहे. माधुरीताई यात तथ्य आहे का? नाही, विरोध बघा, त्यांनी गेलाय, त्यांचं स्वागत तिकडे त्यांनी केलेलं आहे. त्या सगळ्या विधीप्रमाणे गेला, त्याला काहीही आमचा आक्षेप नाहीये. आक्षेप हाच आहे, किन्नर आखाडा हे नावच मुळात किन्नरांचं आहे. किन्नर समाज आहे हा दुखावला गेला आहे त्यामुळे. कारण की असं जर किन्नरांच्या ग्रुपमध्ये किंवा किन्नर आखाड्यामध्ये प्रत्येकालाच एंट्री मिळाली तर मग किन्नर ज्यांना खरंच किन्नर लोकांना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही, हा निर्णय घेत असताना किन्नर समाजाला विश्वासात घेतलं गेलं नाही का? नाहीच घेतलं गेलं. स्वतःचे प्रश्न स्वतःच मांडत गेले. येस, हा सुधीरदासजी बोला. किन्नर समाजाचं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला तुमचा मनाचा कारभार करायचा असेल तर त्यांचा किन्नर आखाडा हे नाव चेंज करा. ठीक आहे माधुरीताई, मी उत्तर घेतो. सुधीरदासजी प्लीज. आमच्या भगिनी तृप्तीताईंनी अनेक वेळेला महिलांना एक स्टेटस मिळावं, महिलांचे अधिकार प्रिझर्व व्हावे. माधुरीताई स्वतः आमच्या भगिनी या कॉन्सिलर आहेत, त्यांनी किन्नरांना अनेक विषयामध्ये मदत केली. मला माहिती, तुम्ही हायकोर्टात किंवा अन्य सगळ्या गोष्टीमध्ये किती पोटतिडकीने सगळ्या गोष्टी पाहत असतात. गोष्टी अशा आहे की किन्नर आखाड्याला देखील पुरुष असलेल्या किंवा स्त्री असलेल्या 13 आखाड्यांनीच मान्यता दिली ना. तर इक्वल राईट्स, जेंडर इक्वेलिटी तिथे असावी हा उद्देश होता. म्हणून आपण किन्नर आखाड्याला देखील समाविष्ट केलं. मग असं असताना जर आम्ही स्त्री पुरुष हा भेद न मांडता किन्नर आखाड्याला जसं स्वीकारलं तसं स्वतःहून श्रद्धेने जर कोणाला जावंसं वाटलं तर त्याला मान्यता देण्यात आली. त्यात वावगं काही नाहीये. आणि व्यक्तीचा जो पूर्व इतिहास सुधीरदासजी मी बहीणच मानतो अजूनही तृप्तीताईंना. मग याचा अर्थ असा थोडी होतो की आम्ही झालेले विषय सोडून दिले. महिलांचा विरोध या सगळ्या भगिनी आमच्याकडे भगिनी आहेत. महिला वर्गाला विरोध नाही आहे किंवा किन्नर जे महामंडलेश्वर आहेत त्यांचा विरोध नाही आहे. फक्त एवढंच आहे की जर किन्नर आखाडा हे नाव आहे तर मग तिथे
कुणालाही इंटरेस्टची सहज कशी भेटू शकते. मग तुम्ही तुमच्या आखाड्याचं नाव पूर्णपणे चेंज करा. विलासजी. आणि हा विरोध फक्त माझा नाही, पूर्ण समाजाच्या वतीने मी इथे बोलते. ठीक आहे, बरोबर. हे लक्षात मला घ्या. तृप्तीताई माझा तुमचं personal सबमिशन. काही वाद नाही. तृप्तीताई प्लीज. किन्नर आखाड्याला सगळ्यांचाच जो आहे तो पाठिंबा होता. आता जसं सुधीरदासजींनी सांगितलं की जेव्हा किन्नर आखाड्याची स्थापना झाली तेव्हा पाठिंबा कोणी दिला किंवा परमिशन कोणी दिली, तर पुरुष आणि महिला या सर्वांनी मिळून दिलेली आहे. जरी किन्नर आखाडा नाव असलं तरी सुद्धा त्यांना अधिकार आहेत ना, कुणाला घ्यायचा कुणाला नाही. आज किन्नर समाजासाठी तेव्हा- आपण बघतो की सगळे काम करतात, महिला काम करतात, पुरुष काम करतात, त्यांना समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळावं, आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते त्याच्यासाठी काम करतात. म्हणून किन्नर आखाड्याचं नाव जर किन्नर आखाडा आहे आणि म्हणून महिलेला तिथं स्थान द्यायचं नाही असा कुठलाच नियम नाहीये. ज्यांना खऱ्या अर्थानं त्या प्रवाहात जायचं आहे त्यांना जर वाटलं की बाबा आपण बघतोय की महिलांचा एक स्वतंत्र आखाडा आहे, परी आखाडा, त्यांना म्हटलं असेल की मला माधुरीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. महिला आखाड्यामध्ये जावं ना, माझा हाच प्रश्न आहे. माधुरीताई, त्यांनी महिला आखाड्यामध्ये माधुरीताई जावं. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. माधुरीताई, मला माधुरीताईने एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची लढाई आतापर्यंत समन्यायाची होती, भेदभावाच्या विरोधातली होती. मग तुम्हीच कुठंतरी भेदभाव करताय का, हा सवाल नाही निर्माण होणार तुमच्या या भूमिकेनंतर? हा भेदभाव नाहीये. हा भेदभाव नाहीये, कारण की इतका वेळ समाजाने आमच्याशी भेदभाव केलेला आहे. आता समजा आमचा कोण किन्नर व्यक्ती जर महिलांच्या आखाड्यामध्ये गेला तर ते प्रवेश देणार आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जसं तृप्तीताई म्हणतात ना, महिलांचा विरोध नाहीये इथे, सगळ्या महिला माझ्या बहिणीसारख्या आहेत. परंतु कुठेतरी आमचा जो समाज आहे, किन्नर समाजाचे खूप नियम वेगवेगळे असतात. त्यांचं कुठेतरी मन दुखावलं गेलं आहे की एका महिलाला ह्या निरखड्यामध्ये कसं काय एंट्री मिळाली, हा प्रश्न उद्भवतो. आणि जर त्या महिला आहेत त्यांनी महिलांच्या आखाड्यामध्ये जावा, हाच प्रश्न. फिल्म नाही, थोडक्यात मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं. कुठल्या विलासजी, महिलांसाठी एक स्वतंत्र आखाडा आहे, परंतु एखाद्या महिलेला जर किन्नर आखाड्यामध्ये जायचं असेल आणि त्या जर किन्नर आखाडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याशी चर्चा करून जर त्या तिथं गेल्या असतील तर मला वाटतंय की त्यांना विरोध करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मगाशी जसं माधुरीजी म्हटल्या की किन्नरांना स्थान आहे का दुसऱ्या आखाड्यामध्ये, तर किन्नरांना तिथं स्थान असेल किंवा नसेल, परंतु किन्नरांनी कुणाला सामावून घ्यायचं, कुणाला तिथे प्रवेश करून घ्यायचा, कुणाचा तिथे अभिषेक करायचा, कुणाला महामंडळ करायचं, हे तिथल्या पीठाधीशांचं काम आहे. मला नाही एक जण मला सुधीरदाजी तृप्तीताईंनी जो विषय मांडला ना, तिथे गंमत अशी आहे की किन्नर आखाड्यामध्ये समाविष्ट करण्यामध्ये जुन्या आखाड्याची मोठी भूमिका होती. हो, त्यांनी पाठिंबा दिला होता. आम्ही मतभेद केला नाही ना. ऑलरेडी तुम्हाला एका संपूर्ण 13 आखाड्यामध्ये एवढं मोठं प्रमुख स्थान दिलं, तुमचे महामंडलेश्वर बनवण्याचे ऑटोनॉमस तुम्हाला अधिकार दिले गेले. यापेक्षा अजून इक्वेलिटी काय पाहिजे? म्हणजे जेंडर इक्वेलिटीचा कुठेही मतभेद नाही. आणि गंमत अशी आहे की आखाड्यामध्ये तिची महंताई होण्याच्या आधी सर्व प्रमुख संतांनी तिची एक ओरल आपण म्हणूया, ती ओरल घेतल्यानंतर साधारण तिला आपल्या सामान्य भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर 100 पैकी 92 मार्क पडलेत. याचा अर्थ ती मेरिटवर आहे ना. तिथे ज्या वेळेला निर्णय केला जातो. पण सुधीरदाजी, 2 मुद्दे आहेत. एकूणच सगळ्या जेव्हा किन्नर आखाडा स्थापित झाला ना, सगळ्यात जास्त आनंद किन्नर समाजाला झाला, कारण की कुठेतरी आमचा विचार केला गेला, कुठेतरी आमच्यासाठी आखाडा ओपन केला. तर असं बोलू नका की आम्ही विरोध करतोय. त्या आखाड्यामध्ये जितके आदरणीय लोक आहेत त्यांचे मी आदर करते, त्यांचे सगळ्यांचा मी रिस्पेक्ट करते, परंतु हा निर्णय कुठेतरी चुकलाय असं आमच्या समाजाला वाटतं. ठीक आहे, कुणाचाही विरोध नाहीये. आपण या मुद्द्यावर बोललो. मला पुढचा मुद्दा चर्चेत आणायचा आहे. आणि सुधीरदाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे एक वाक्यता संपूर्ण बाकी आखाड्यांमध्ये, साधू महंतांमध्ये सुद्धा दिसत नाहीये या निर्णयाचं स्वागत करताना. काही जणांना वाटतंय पब्लिसिटीसाठी धर्माचा वापर करणं अयोग्य आहे. त्याला दाखले दिले गेले, कुठली तरी एक मॉडेल येते, ती साध्वी बनते आणि मग सगळ्या कॅमेऱ्यांचे फोकस तिकडे जातात आणि हे सगळं मग पुन्हा ही इथे येणार, सेन्सेशन तयार होणार आणि नंतर मग कुठल्या तरी एका शोमध्ये जाणार आणि मग ते करणार, अशी शंका सुद्धा अनेकांना आहे. मग डायरेक्ट कुठली तरी यामध्ये एक एक्साइटी आणि एन्झायटी असे 2 आपण विषय बोलूया.
की एवढा मोठा कुंभमेळा असताना आमचे हजारो त्या ठिकाणी संत महात्मे यांची व्याख्यानं, प्रवचनं, धर्माचार्यांचे विविध चर्चासत्र, आता अवधेशानंद महाराजींचा केवढा मोठा महाप्रचंड त्या ठिकाणी उपक्रम चालू आहे. मीडिया त्या गोष्टीकडे थोडासा दुर्लक्ष करून एखादी अभिनेत्री, एखादी नटी किंवा एखादी मॉडेल त्या ठिकाणी आल्या, त्यांना वाटलं, तर मला असं वाटतं की त्याच्यावरतीच फोकस सुरू झाला. तर हे थोडंसं चुकीचं झालं. आणि त्या दिवशी देखील आमचा जो सन्मानाचा जी शाही प्रोसेस असते, मिरवणूक असते, तर माझ्या रथावर देखील अनेक लोकांना येता येत नाही वरती, पण त्या रथावरती चढली, हे चुकीचं झालेलं होतं. याचा आम्ही निषेध केला होता की त्या अभिनेत्रीचा कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिने अशा पद्धतीने शाही प्रोसेसमध्ये येणं चुकीचं होतं. पण इथं सुद्धा असं म्हटलं जातं डायरेक्ट महामंडलेश्वर. तुम्हाला माहितीये महामंडलेश्वर ही पदवी मिळण्यासाठी किती मोठी तपश्चर्या लागते. मग प्रश्न उपस्थित केला जातो की ममतानं अशी कुठली तपश्चर्या केली, केवळ तिनं कुणाला तरी म्हणजे गुरु मानलं होतं, ती खरंच त्या पदवीच्या लायक आहे का, हा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय ना. असा एक, आपण जर सोनं खाणीतनं काढलं बरं का, त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप मोठी इम्प्युरिटी असते. मी आचार्य महामंडलेश्वर झाल्यानंतरही माझ्यावरही खूप टीकेचा भडीवार झाला, माझ्याही खूप गोष्टी उकरून काढल्या गेल्या. तर हे आम्हाला आमचे गुरु ज्या वेळेला आम्हाला दीक्षा देतात ना, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणांचं असं मीमांसाकारांचं आणि उपनिषदकारांचं सूत्र आहे. मैत्री म्हणजे पुण्यवानांशी मैत्री, मुदित म्हणजे संत महात्मे जे ट्रू महात्मे आहेत यांच्या चरणाशी आपण बसलो तर आपलं हृदय कमल जसं उमलतं, त्याला मुदित अवस्था म्हणते. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणांश. 100 लोक तुम्हाला चांगलं म्हणणार, 100 तुम्हाला वाईट म्हणतात. सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो. ही आत्मस्थिती ज्या योग्याला, ज्या साधकाला जोपर्यंत येत नाही त्याला टीका तोपर्यंत झोंबत राहणार, हे लक्षात घ्या. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणांश. आणि असं जर सतत सुरू झालं तर त्या महात्म्याने त्याच्याकडे उपेक्षा म्हणून सोडून द्यावं आणि आपलं जे साधन आहे ते प्रामाणिकपणे समाजापुढे कसं येईल, आपला अभ्यास कसा पुढे येईल. अध्यात्म विद्यानाम अध्यात्मविद्या अस्मी. ती अध्यात्मविद्या आपण स्वयं प्रत्यक्ष अनुमाना गमाहा प्रमाणानी, असं आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष अनुमान पाहिजे. आता माझं उद्याचं 29 तारखेचं शाही स्नान झालं तर ते माझं 53वं स्नान होईल, लक्षात घ्या. मी जेव्हा आमच्या गुरूंकडे गेलो, मला म्हणे कितनी बार नाना हो गया बोले बेटा, तर म्हटलं आता 53वं स्नान होईल. त्यांनी काय सांगितलं, किती गमतीदार उपदेश केला. गधे नाय बार बार, संत नाय एक बार, स्वयं तीर्थ बनव. गाढव म्हणे सारखा आंघोळ करतो किंवा लोळत राहतो म्हणे, पण संत जे आहे तीर्थराज प्रयाग, तर तुम्ही त्या तीर्था एवढे योग्य व्हा. किती अद्भुत अगदी बसलो की माझ्या सद्गुरूंनी मला सदुक्कडी भाषेमध्ये केवढा अप्रतिम उपदेश केला. आणि आज आपण काळाराम मंदिराच्या पुजारी घराण्याचे 27वे वंशज आहोत. आता मी खरंच सांगतो तुम्हाला, माझे तृप्तीचे एवढे आमच्या त्या कपालेश्वर मंदिरावर मतभेद झाले की ताईंनी माझ्यावर देखील खुनाचा आरोप केला होता, पण आम्ही तो सगळं सोडून दिलं. ताईंना जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात आली, म्हणजे इतकी परिस्थिती विकट झाली होती त्यावेळेला नाशिकमध्ये, पण आम्ही तो सगळा सोमोपचाराने घेतला. सर्व गोष्टी तिथंच झाल्या, आपसी मतभेद. तर हे नक्कीच सुधीरदासजी, आशा करूया ज्या धर्माच्या पवित्र ठिकाणी आता ममता कुलकर्णी आलेली आहे आणि धर्माने सुद्धा मोठ्या मनानं तिला स्वीकारलेला आहे, आशा करूया धर्माच्या या भावनेला कुठे ठेच पोहोचणार नाही. धर्माने ज्या मोठ्या मनानं तिला स्वीकारलेलं आहे ते समर्पणाला तिने समर्पित झालेलं आहे, ते समर्पण वाया जाऊ नये आणि त्या समर्पणाला ठेच सुद्धा लागू नये याची काळजी घेणं आता ममता कुलकर्णी यांच्या समोरची मोठी जबाबदारी आहे. पण आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष चर्चेमध्ये आपण इथेच थांबतो.